आज आपण खाणार आहे स्पेशल बंड्या दादाच्या हातचं मटन चिकन। भावा तुझ्यासाठी कबाब कधीतरी माझी जान आली हे होईल ना बात टेन्शन आले आईला कुठना लाव काय जायची मामा ट्रॅफिकवाले मामा सॉरी, आता आपल्याला घाट लागलेला आहे आणि गाड गुन्ह्याने फाटले काय की समोर कोण पण नाही या आले भाई व्हिडिओ घरात खात होतो भुट्टा बंडाला यायला गाडी घेऊन। बिना चार्टाचं इथलं ते मुंबई पर्यंत जातो। 500 रुपये पास घे। हा 500 मध्ये अख्खा दिल्ली फिरून येतो। दिल्ली फिरून येते एका शब्दात फरक बघा फक्त किती ब आणि दी। चला पेट्रोल टाकू 500 रुपये टंकी फुल करू। टंकी फुल काय तू बोल, तू सांग काय कर टंकी फुल कर। बस टंकी फुल केला ना बिना चार्टाचं इथलं ते मुंबई पर्यंत जातो। येडाय का मला टंकी फुल करायला लावाला। बस बरोबर 600 रुपये पेट्रोल टाकला आणि आम्ही निघालो मुंबई ऑन द वे। चला 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 पॅन्टच खाली आलं सारखं नाडा बांधतो का अगं कसं बांधतो असं धरून नाही ते नाडा बांधतात एक प्रकार आहे। हा ते उगासायचं आहे लेस कसं बांधतो तसं बांधतो। सर्वांना चला मुंबईला चाललो। नजारा बघा नजारा 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 तर भावांनो थोडं प्लॅन मध्ये थोडं ट्विस्ट झालं। आम्ही जाताना आता परत विचार केला की एकविरायला दर्शन करून जायचं। आता इथं तर पाऊस थोडं पुढं चालू आहे जोरात, इथं सध्याला नाही आहे। बघा आता पुढे गावचं दर्शन गिर्शन एक नंबर करून जाणार आहे आम्ही परत मुंबईला। कुठला ब्लॉग चालू करतो तोपर्यंत ब्लॉग पूर्ण बघा, मजा येणार आहे। आम्हाला कायच माहित नाही कुठं जायचं कुठं नाही। अचानक ठरवलं, अचानक व्हायला काय का तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मज्जा येणार आहे। भयंकर घाट आहे बॉस, चप्पल सांगतो म्हणजे आवड्या बघायच्या दृष्टिकोनाने पहिल्यांदा बघायला ना म्हणून। हळू 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 सम्या सम्या आई घालते व्हायला काय तुला कुठं घालायला गाडी। तर भाऊंनो असं आमची एंट्री झाली आणि असं पावसाची पण एंट्री झाली। मागं नजारा बघा, हा 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 एक नंबर। गाडी आम्ही आता मागच लावला आणि थोडस मला किती आपल्याला कम से कम आता अर्धा तास तर लागल वर जायला। शपथ वाटला गाव तेवढं डोंगर चढायचं आपल्याला। चला सीन बघा डोंगर, हा 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 झाला आलं लास्ट पायरी चढला असं करायला। हा तर फायनली भावांनो आम्ही फायनल आम्ही आलेला एकविरायच्या मंदिरात, मंदिरापाशी पोहोचलेलो आपल्या समोरच मंदिर आहे आणि फर्स्ट टाइम आलो मी। दर्शनाला आलाय का फोटो काढायला आलाय का माहित नाही। हे असंच असतं बा विषय, डोकं धुवून आला डोकं। मस्त दर्शन झालं। आतमध्ये व्हिडिओ फोटोला सक्त मनाई होती त्याच्यामुळे फोटो व्हिडिओ काय काढलो नाही। आता काढला का भावांनो, इथूनच तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि इथनं आपण डायरेक्ट आता चाललो मुंबई भुट्टा खायला। फक्त मम्मीला मक्याच कणीस मीन्स भुट्टा। घरात खात होतो भुट्टा, हे भुट्टा 30 रुपयाला 30 रुपयाला चव लागलाय, भारी लागलाय। मोसम पण मस्त झालाय, वातावरण क्लायमेट एक नंबर आहे। आता आलो आम्ही खाली, समय कुठं ठेवलंय लक्षात आहे का तुला जागा? हा भेटले नाही तर नाही कोणाच तर उचलून म्हणतो वरनं
चला तर डायरेक्ट हायवेला भेटू. टाटा. कुठे ठेवला? कुठं भेटले कुठे ठेवले? कुठे हिरवा निसर्ग. हा जीवन करा सफर मस्तीनं मन सरगम छेडा रे. अवतार अजिबात बघू नका, लय फिरलेला आहे त्याच्यामुळे अवतार आता दिसत आहे. माझं बघा करणाऱ्या पण पनवेल मध्ये गेलं पहिला. समय कटिंग करणारा पण सर्वांनो रात्रीचे 8 वाजलेत आणि आपण आहे आता मुंबईमध्ये पनवेलमध्ये. मस्तपैकी पद्धतशीर लॉज घेतलो, मस्तपैकी झोपलो होतो. लय डेंजर थकलो होतो त्याच्यामुळे येताना काय नेट ब्लॉग करता आला नाही म्हणून डायरेक्ट झोपून टाकलो. आल्या आत्ता उठलो. उठून बघतो तर समय गेलाय समाजाच्या कामाला. कटिंग केला, जेवण घेऊन करून पद्धतशीर मी झोपून टाकलो होतो आणि समय गेले. आम्ही बसलो निवांत, झोपून उठून फ्रेश झालो. आता समय यायची वाट बघतो. सणाला की मस्तपैकी एक बिअर घेतो, पद्धतशीर एक बिअर पिऊन निवांत झोपून टाकतो. आणि उद्या सकाळी अजून कुठं जायचं आहे ते पण आम्हाला काय माहीत नाही. तोपर्यंत आता बाय बाय. आता 8 वाजलेत. समय येते किती वाजता तिकडेच राहते ते बघू आपण पुढं. पद्धतशीर झोपून उठलो आणि समय गेलता 8 वाजता आणि आता वाजलेत रात्रीचे 1 वाजता आलाय. आणि भाऊ येताना नजराना घेऊन आलाय तोफा कबूल करू म्हणून. त्याला काय पे म्हणणार, समय काय दारू गिरू पित नाही. वा वा. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळ झाले, पाल पद्धतशीर माल गेली पिऊन उचलाव. त्या समय चाललाय आंघोळीला. आता समय मी वेगवेगळीकडे जाणार आहे. समय चाललाय दुसरीकडे. मी चाललो टीला आणि इकडे आमच्याकडे भाऊ लोक आहेत तिकडे थोडं तुम्ही नात. आणि मी अशा व्यक्तीकडे चाललो की त्या व्यक्तीला तुम्ही पण ओळखणार आहे. ब्लॉगर आहे आणि आपल्यासारखं त्यांच्या पण ब्लॉगमध्ये शिवाय असते. भेटू आपण बंडाराला. भेटणार आहे बंडाराला यायला गाडी घेऊन. मी चाललो बंडाराला सोबत. आणि समय त्यांच्या भाऊ लोकांकडे चाललाय. तिकडे थोडं पाहुणेला तिथं पाहुण्यांकडे चाललेलं ओढायला तर म्हणलं मी अनकम्फर्टेबल फील करतो म्हणून मला ऐकतो. भेटू बंडाराला 10 ते 15 मिनिटात पोहोचणार आहे. आता आपण चाललो, लॉक लावलो. चला. काय सांगा. गुड मॉर्निंग सांगा. गुड मॉर्निंग. नाश्ता एक्स्ट्रा करू पद्धतशीर. इव्हेंट केलं पद्धतशीर. गाडी आहे आपली इथंच. गाडीला बघितलं मला टेन्शनच आलं. इथे आयला कुठनं लाव काय जायची हा. ना कुठलं प्लॅन, ना कुठलं नियोजन, ना कुठलं कायच जायला. जे आलाव पुन्हा म्हणून आलाव. पुण्यावरून आता मुंबईला आलाव. विषय खोल. असं अचानकच आहे ना, एवढी मजा येते ना. असं नियोजन ते करून कायच मजा येत नाही. अचानक जेवढी मजा येते ती मजा नियोजन करून नाही. केस आहे ते जायला. सर्वांना आता आलो आम्ही नाश्ता करायला. लाईटली काय तर नाश्ता करू. नाश्ता माझ्याकडे तर येऊ नका. मला या माझ्याकडे इष्टा केला होता. आता चहा पिऊ.
बंडादादा आहे म्हणून जवळच आहे म्हणा, चप्पल बुटं इथं घ्यायला म्हणून त्या करून पद्धतशीर चहा घेतला. तिथून सम्या जाणार सम्याच्या पाहुण्यांपाशी आणि मी बंडादादासोबत तिकडं थोडंफार फिरून मग अजून सम्या तिथून सम्याचं पण तोपर्यंत काम आटपतंय. सम्या मी एकत्र येणार, मग एकत्र आम्ही जाणार पुणे. पुण्यामधनं डायरेक्ट आता बघू पुढं काय होतं काय नाही. हे आपलं सम्याचं भाऊ आहे गोपी भाऊ, सगळे सम्याचे भाऊ लोक आहेत. सम्याचे भाऊ लोक म्हणताना आपण भावाला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दोन्ही का धोका देऊ नका. मग झालं. आपल्या बंड्या दादाचं आगमन झालेलं आहे. ये ना भाऊ, ये ना. दादा बंड्या दादाचं आगमन झालेलं आहे. मग बंड्या दादा, हॅलो पब्लिक, काय बोलताय? असं काय बंड्या दादा फायनली आपल्या सोबत आहे. हा, बंड्या दादा फायनली आपल्या सोबत आहे. काय कामाला नाट्य बघायला जायचं. नाट्य बघायला आता मी चाललो बंड्यादादा सोबत. आणि सम्या चाललंय आवाजी सोबत, भाऊ लोकांसोबत. चालू ठेव. हा, तर भाऊ चला आता जाऊ आपण बंड्यादादा सोबत. आणि आता बंड्यादादा कुठे घेऊन जाते काय मला माहित नाही, पण जाऊ बंड्यादादा सोबत आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि लाईक नक्की. ब्लॉग असलं भारी होणार आहे. आपण पुढे जाऊ आणि पुढचं नियोजन लावू. तोपर्यंत टाटा, बाय बाय. सॅम भाऊ भेटू थोड्या वेळानंतर लगेच. आईला सपोर्ट करा. गुली काय अरे घेतलाय की रे. फोन आपलं बंड्यादादाचे सगळे भाऊ लोक म्हणजे आपले भाऊ लोक. आता बसू आपण गाडीत. मागा मला पुढे खायचं होतं बंड्यादादाची, पण दाता सळसळ करायला आणि मागे घ्यायचं विसरलो आणि पुढे आला होता आम्ही विमल घ्यायला. बंड्यादादा घ्यायला विमल. तर भाऊ आम्ही तिथून आलो डायरेक्ट आपल्या बंड्यादादाच्या भाऊ लोकांच्या. आणि सगळे भाऊ लोक सातारा कराड मधून आहेत. पद्धतशीर झालंय खांब्याचं नियोजन. आणि आज आपण खाणार आहे स्पेशल बंड्यादादाच्या हातचं मटन चिकन. आई घालते त्यांची. आपल्याला बघ, आपल्याला म्हटलं चिकन आवडत नाही. चिकन म्हणजे काय माहिती आहे काय, एक प्रकारचं ती गांडीत कोंबडीच्या इंजेक्शन खुपसून मोठी केलेली कोंबडी असते, फुगवलेली. ते आपण आपल्याला चिकन आवडत नाही. आपण ओरिजिनल कधी पण बोकडाचं मटण खातो. कसं आहे मॅरिनेशन, कसं आहे मटण, कांदा सगळं असं ओके मध्ये. तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे, तोंडाला पाणी सप्पई मध्ये सुटलंच पाहिजे, विषयच नाही. हा, आता जर केलं की नाही काय 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 बाबा 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 बा यायला लागते जेवायला. हा हा, इकडे चिकन शिजालंय, बंड्यादादाचं मटन शिजालंय. पद्धतशीर चिकन मटन दोन्ही पण शिजलेलं आहे. आता बंड्यादाच्या हातचं आणि भाऊ लोकांच्या हातचं चिकन आणि मटन आपण खायला. आता बहुत चव. कुठून कुठून खोट बोलायचं नाही. कसं केले? सोलापूर, पुण्यावरनं मुंबई. असं आहे दणका, खोट बोलायचं नाही. दोन पद्धतशीर एक नंबर. आता चव बघितलो मटणाचे पण आणि चिकनचे पण. चिकन बायका खात्यात, कुठे गेले ते वागत खातात. आता या पुढचं आता पद्धतशीर जेवण घेऊन करतो, नंतर आपण भेटू. आता तर पुढचं काय नियोजन नाही, कायच नाही. पुढे निघताना मी तुम्हाला सांगतो आणि बोलतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय. माल येईल पेऊन
जेवण घेऊन सगळं झालेलं आहे. बंड्या आपल्यासोबतच आहे आणि सम्याचं पण तिकडून काम झालेलं आहे आणि सम्या यायला आपल्याला घनसोलीत आता घ्यायला. आता मी सध्या घनसोलीला आहे आणि सम्या कुठला आहे मला माहित नाही, नाव सांगितलं होतं पण लक्षात नाही माझ्या. पण इथे जवळपास आलो आणि ब्लॅक टी घेतला कारण सगळ्यांना लांब जायचं आहे. या रांडेजाला चढली आहे काय आणि लवड्याला ब्लॅक टी पाजायची वेळ आले आणि आम्ही पण ह्याच्या नादानं लागून ब्लॅक टी प्यायची वेळ आले. सम्या आहे आपल्यासोबत. ट्रकमध्ये आहे तर भाऊ चाय की पिलो पद्धतशीर आणि बंड्याचं काय ऐकू नका, कोण काय जिंकलं नव्हतं कायच नाही, बरोबर लिमिट मध्ये पिलो. आणि सम्या यायला म्हणून आता सम्यापाशी चाललो. तर भाऊ गाडीत बसलो आणि आता मी चाललो नेरुळला. नेरुळवरनं सम्या आलाय, मग सम्या आल्यावर सम्या सोबत भेटू. कांत भाई तुला भेटायला आला लवड्याचे हो ना. खास अरे बापरे भाई, काय म्हणतो भाई? काय ना भेटून त्यांनी ट्रेन न जाणार. हे शपथ लवड्या. अरे येणार होतो मी तिकडं, पण इकडं थोडं प्लॅन वेगळं झालं त्याच्यामुळं. हा भारी एन्जॉय झालं, मस्त वाटलं भाऊ लोकांसोबत टाइम स्पेंड करून. बंड्या दादाचे भाऊ लोक पण आपण पण सोबत असल्यावर आपल्याला पण कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. मनापासून धन्यवाद. आमंत्रण देतो सोलापूरला यायचं, नक्की या 100% सोलापूरला. तरी समोरची गाडी आहे बंड्या दादाची आणि सगळ्या भाऊ लोकांचं निरोप घेऊन आम्ही पोहोचलो बंड्या दादाकडे. टाटा आई घालतो भाऊ, गाडी तू घेतला हे गुंडा बाय. फक्त आता विचारा बंड्या दादाला, बंड्या दादा कधी भेटणार नेक्स्ट टाइम. भावा तुझ्यासाठी तवा कधी माझी गाण आधी हे होईल ना वाद गाण आहे. तर अजून एकदा पुन्हा एकदा लवकरच बंड्या दादासोबत भेटणार आहे आणि बंड्या दादाची गाडी नंबर प्लेट दाखव लवकर ही गाडी नंबर प्लेट दिसतंय. या गाडी 100% बंड्या दादा असणार. काप झालं की पुन्हा पक्का पैसे गिसे पैसे चालले पुण्याला. पुण्यापासून बंड्यादादा चालले बंड्यादादाच्या कामावर आणि आपण चाललो आपण डायरेक्ट पुण्यावर. त्यासाठी लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब लवकरात लवकर करा. आवाज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा. सप्लाय बंड्यादादाची गाडी गेली आता पुढं आणि बंड्यादादा पण चाललंय पुण्यापर्यंत. पुण्यापासून वेगळीकडे जाणार आहे आणि आम्ही पण चाललो पुण्याला. आणि आपल्याला महत्वाची गोष्ट सांगायचं तर भाऊ आपल्याला भेटण्यासाठी आल्या सगळ्यांसोबत. मी गेलतो माझ्या मित्रांकडं. भाऊ पण आपला मित्रच आहे, पण विषय काय माहिती आहे मला, याने स्वतःहून फोन लावला, म्हणला बा मला कसल्याही परिस्थितीत आवीला भेटायचं आहे. खास गोवंडीवरनं तिथं गणचोलीला भेटायला आलाय आणि खूप प्रेम. तर भाऊ आम्ही तिघं चाललो. पहिला तर भावाला सोडू आपण स्टेशनला. भाऊ चाललंय रेल्वेने डायरेक्ट त्यांच्या इकडं आणि आम्ही भावाला सोडून डायरेक्ट चाललो पुण्याला आणि पुण्यावरून बॅग घेऊन डायरेक्ट थोडंफार रेस्ट करून डायरेक्ट सोलापूर. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. तर भाऊ पेट्रोल टाकला कितीच आता टाकला 520चं, येताना टाकला तो 600चं पेट्रोल टाकला. भाऊला सोडू स्टेशनवर. भावाचा निरोप घेऊ आणि डायरेक्ट निघू पुणे. येऊ का बाय. तुर्बा स्टेशनला भावाला सोडायला लाव. भावाला पुन्हा एकदा खूप प्रेम असं प्रेम सपोर्ट राहू दे भाऊ. हळू जा आणि आम्ही पोचल्यावर तुला फोन करू. घाट तर एवढी फाटायली आहे. पुढं घाट आहे, तसं आम्ही दोघं आहे. लाईट गेट आता आहे का ते काय आयडिया नाही आहे. लाईट आहे पण आहे घालायला माझी गाडी बंद पडली कुठली तर होत आम्हाला उतरून नेली. आपण स्वतः ठीक आहे. घाट लागलेला आहे. ट्रॉफिक वाले बागा लागले होते. मामा सॉरी. आता आपल्याला घाट लागलेला आहे आणि गाठ गुन्ह्याची फाटले काय की समोर कोण पण नाही आणि आमच्या लाईट पण कसं एक 100-150 मीटर सोडून 100-150 मीटर सोडून लाईट आहेत.
कुठं गाठायचे लोणावळा घाट आहे. त्या घाटचं नाव खरंच काय? काय गाठा कुठं गाठा कसा आहे हे समोर गाडी आहे रस्ता विचारा लावा तरी गाणं पडून घ्यायला गाडीचं नेम पळवायला आहे. समोरच पूर्ण घाटामध्ये फक्त मी आणि समय आहे चालू केली गाडी आणि आमच्या पाठून हातात आमची फाटून हातात आले पण गवली बाबा जय बजरंगामध्ये 2 गाड्यांना बघून तेव्हा जीवात जीव आला आमचं. आता 2 गाड्या गेले. रात होते राहण के बेटी आई घातली आता कुठे रे? 4 वळण लावले आईची पुच्छ इकडे का इकडे हे आई आले भाई व्हिडिओ धोके बघा धोके याच्या आईची कान समोरच काय झाटा पण दिशी ना आई शपथ हळू आई लवली आई लवली गाड्या बाप भोकाच्या तो हातकाळ माझी लवडे लावायचे. अरे लवड्या माझी गाणं फाटली आई जवली समोरच काय दिशी ना असलं भयंकर धोके आई शपथ आयुष्यात पहिल्यांदा एक्सपिरियन्स आणि ते पण मस्त मस्त भाई मस्त एक तरफ एन्जॉय एक तरफ गाणं पटरे बघा बघा इथं एन्जॉय करा. आणि रात्री आहे ना शक्यतो असल्या ह्याच्यावरनं कधीच ड्राईव्ह करू नका भावांनो. चालू ठेव बाईक कंटिन्यू वर ना. घाट पार केला लोणावळ्याच्या पुढं आलो आम्ही. मग पाऊस लागला जोरात त्याच्यामुळं इथं जागा बघून आम्ही थांबलो. आता पाऊस हो आता पाऊस थांबला आपण निघू डायरेक्ट नीट पुण्याकडे. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि एक गोष्ट इथे ट्रॉफिक वाली मामा लागली होती मागा आमच्या आणि सगळ्या लाटापटा करत पण सापडला नाही. आणि तुम्हाला पण एक गोष्ट सांगतो की जाताना कुठं पण एवढा लांब हेल्मेट घाला आणि लायसन्स सोबत ठेवा मगच लांब फिरा. स्वतःची काळजी घेण्यासारखं फिरा. आम्ही एक दुर्लक्षपणा निष्काळजीपणाने बाहेर आलो एवढा लांब फिरलाव तसं तुम्ही पण फिरू नका. आणि ट्रॅफिक वाले मामा तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना तर मला वाटलं सर या घरच ट्रॉफिक वाले मामा कसं पळाल ते माहितीये का माग त्यांना का ना तर असं करू नका. हेल्मेट घाला आणि लायसन्स ठेवा. कायद्याचं पालन करा. मग कुठं पण बाहेर गेर फिरायचा फिरा एन्जॉय करा. तर भावांनो फायनली आपण पुण्यात पोहोचलो आणि चालला होता रूमवर. सकाळी सोलापूर पद्धतशीर आंघोळ गिंगोळ केलो. अजून एका ठिकाणी जाणार आहे आणि तिथनं डायरेक्ट त्याला काय होतंय लादाले सागर बनेनवर आहे म्हणून. मग तिथनं डायरेक्ट आजच्याच नीट सोलापूरला. सॅम्भू वैतागलाय. सॅम्भू आता टाकलाय. सॅम्भू आत्ता हसला बघ. काल रात्रभर कामावर होता. कामावर मग आता डायरेक्ट आजाला कुठं तर पुढं गाठू त्याला भेटू आणि आजाच्या गाडीत जाऊ. तोपर्यंत टाटा बाय बाय. अजून घरापर्यंत जायचं आहे. पूर्ण ब्लॉग बघा. आम्ही पोचलो होता आजापाशी. तर भाऊन आलाय सॅम्भूला पुढं बसवलं. सॅम्भू बस तिथं लावला. कार गाडी पशी तर लावायचं होतं ना. कुठे ह्या तिथं नाही तर मध्ये होते म्हणून तिकडे लावलं. तिकडे कोपऱ्यात कोण जात नाही. गाडी जात नाही. लावलेत ना गाडी.
तर भावांनो पंपावर आता गाडी लावलो पद्धतशीर आणि आम्ही चाललो किरण रे पुढचं नियोजन करायला. पुढं काय होते ते बघा. तर भावांनो अजयचा भाऊ कुमार भाऊ आलेला आहे. नमस्ते कुमार भाऊ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठं आला तू डायरेक्ट आता? मी इकडं राहिलो होतो, येतो म्हणलं कधीपासून थांबवलं लेट जाऊ. 6:30 वाजता फोन आला मला. कुमार भाऊला सोडायला चाललो आम्ही स्वारगेटला. कुमार भाऊ काम गिम करून 2 तासात येणार आहे. मग आम्ही कुठं तर थांबायचं प्लॅन चालू आहे. मग तिथनं बघू आता पुढं काय होतंय ती. तर भाऊंना आता इथं आम्ही नाश्ता करायला थांबलो. नाश्ता गिष्टा करू, सकाळपासून काय खाल्लो नाही काय नाही. आणि नाश्ता करून अजय भाऊ घेणार आहे माल. अजून माल 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 पियेंगे. दारू पिऊन पिऊन एड्याला उडायचे. अरे आजा दारू पिऊन पिऊन एड्या भोकाच्या किडनी तर काय सुजायचं भाई. मेला तर मेलो, तुम्हाला काय करायचं? तू सोड भैया आमचं वेळ सांगलो तू मर की राहण्याचं कोण विचारताय? अरे भाई लपुट लवड्याचं गाडी घाण होते म्हणालाय, तिथंच चल म्हणालाय. चला जाऊ आतमध्ये नाश्ता करू. हा म्हणाले की तुला एड्या लवड्याचं केवढंच आहे का रे? अजून पार्सल आणतो म्हणलं बघ. दिलाय मार खाणार आहे माझ्याकडनं. अजून आता तिकडे बोलावलं फोन लावून ज्या आईला. चला आतमध्ये जाऊ आणि नाश्ता गिष्टा करू. अजय भाऊचा अजून एक भाऊ आलाय. हे बस ना भाऊ. ₹404 बिल. 2 क्वार्टर आले असते बस. तर बनव पद्धतशीर नाश्ता गिष्टा करून झालेला आहे. 2 क्वार्टर आले असते त्याच्यात. इथं वडापाव गिडापाव खाल्ला असतो. 50-60 रुपये गुंडाळा असतं. तरी काय विषय नाही. चला आता तुम्ही कुठे चाललो? जरा कामाला जातो. भाऊ चाललंय कामावर, 2 तासाने येणार आहे. आणि हे भाऊ हो हो घरी चालला का? ओके टेक केअर. या भेटू.